श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिरवतसे। स्मरती तेची अवयव देखांगी कभाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा। अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाने सपुर उजाळाचे। देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुणती शूद्र घंटिका अर्थध्वनी। नाना प्रमेयाची परी निपुणपणी पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली। जेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका। देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनवनी विसंवादे धरिती आयुधे हाती। तरी तर्कुतोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदको मिरवे। एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकाचा। मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। देखा विवेकू तवस विमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा। तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू। मज वगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती। प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरीसे एकवटती इभ मस्तकावरी। उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली। अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। मजरदयी सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरू मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी। का चिंतामणी आलिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे। मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। का तीर्थे जिये त्रिभुवनी
तिये घडती समुद्र अवगाहनी, ना तरी अमृतरस स्वादनी रस सकळ. तैसा पुडत पुडती तोची, मी अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलाषित मनोरुची, पुरविता तो. आता अवधारा कथा गहन, जे सकळ कौतुका जन्मस्थान. की अभिनव उद्यान विवेक तरुचे, ना तरी सर्व सुखाची आदी. जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. की परमधाम प्रगट, सर्व विद्यांचे मूळ पीठ. शास्त्र जाता वसवट अशेषांचे, ना तरी सकळ धर्माचे माहेर. सज्जनांचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार शारदेचे. नाना कथारूपे भारती, प्रगटली असे त्रिजगती. आविष्कारोनी महामती व्यासाची. मनोनी हा काव्याराओ, ग्रंथ गुरुवतीचा ठाओ. येथूनी रसा झाला आओ, रसाळपणाचा. तेवींची ऐका अनिक एक, येथूनी शब्द स्त्री सच्चा स्त्रीक. आणि महाबोधी कोवळीक दोनावली. येथ चातुर्य शाहने झाले, प्रमेय रुचीस आले. आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता. रूढपण उचिता दिसले भले. येत कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापू आगळा. मनवनी जन्मे जयाचे अवलीळा, दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक. गुणास गुणपणाचे बीक बहु असेथ. भानु तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले. तैसे व्यासामती कवळिले, मिरवे विश्व. कासु क्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारिले. तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे. तैसे व्यासोक्तीजे धवळत सकळ. की प्रथम वयसा काळी, लावण्याची नव्वाळी. प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वन शोभेची खाणी उघडे. आदिला पासुनी अपाडे जिया परी. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे निहाळिता साधारण. मग अलंकारी बर्वेपण निवाड दावी. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बर्वेपण पातले. ते जाणोनी आश्रയിले इतिहासी. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानी व धरुनी अंगी. पुराणे आख्यान रूपे जगी भारताली. मनोनी महाभारती नाही, ते नोहेची लोकी तीही. येणे कारणे मनिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था. मुनी सांगे नृपनाथा जन्मी जया. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम. परम मंगळ धाम अवधारिजो. आता भारत कमळ परागू, गीताख्य प्रसंगू. जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, मथियेला व्यासबुद्धी. निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्री संपर्के, दसिले विवेके. पदाले परिपाके अमोदासी. जे अपेक्षी जे विरक्ती, सदा अनुभविजे संती. सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती. ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मशांनी प्रशंसिजे. जे सनकादिकी सेविजे आदरेसी.
जैसे शारदीये चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे ते वेंचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळवार पण चित्ता आनुनिया हे शब्दे विन संवादीजे इंद्रियाने नता भोगीजे बोला आदी झोंबीजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागनेती परी कमळ दळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये का आपुला ठावो न सांडिता अलिंगी जे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे अथिला तोची जाणे मानुये अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सकल हृदया पुले म्हणूनिया जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक तयाचा संतोषाथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उनी सहजे उपसाहला प्रार्थू काही परी अपराधू तो अनिक आहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवू लाहे म्हणूनिया हे अनावरण विचारिता वायांची धिमसा उपनला चित्ता एरवी काय भानू तेजी खद्योता शोभाथी की टिटबू चांचूवरी मापुसुये सागरी मी नेन तू त्यापरी प्रवर्तेथ ऐका आकाश गिवसावे तरी अनिक त्याहुनी थोर हो आवे म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी तेथ हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेत अल्पमी मतिमंद काय होय हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परी येथसे एका धारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे का अमृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखया आथी भारती एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई का जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोलाहे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितो असे आता देई जो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू तो आपला अलंकारितू भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथ चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्ती दासू पाओनी परम उल्हासू म्हणे परिसा मनावकाशू देऊनिया तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रसे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी तीही तुला अवसरी
काय की जतसे रयेरी, ते झडकरी कथन करी मज प्रती. ते वेळी तो संजय बोले, म्हणजे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले कालकूट धरी कवन. ना तरी वडवानला साधुकला, प्रलय वाते पोखला, सागर शोषुनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नानाविही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. ते देखोनी दुर्योधने अवेरिले कवने माने, जैसे न गनिजे पंचानने गजघटाते. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध युह भवते, रचिले आती बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिष्य आपुला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला. देख देख आणि कही असाधारण, जे शस्त्रास्त्री प्रवीण, क्षात्रधर्मी निपुण वीर हाती. जे बळे प्रौढी पौरुषे, भीमार्जुनांसारिखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एथयुधानु सुभटू, आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू. चेकितान धृष्टकेतू, काशीराज विकांतू, उत्तमोजा नृपनातू शैब्य देख. हा कुंतीभोज पाहे, एथयुधा मन्नू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. हा सुभद्रा हृदय नंदनू, जो अपरन वार्जनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू. देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर, हे सकळी महारथी वीर, मी तिने निजे परी अपार मिनले असती. आता मुचादळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगे आईक सांगिजती. उद्देशे एक दोनी, जाईजती बोलोनी, तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपगज पंचाननू कर्णवीर. एकेकाचे निमनो व्यापारे, हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्यो न पुरे एकलाची. एथ विकर्णवीरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदरू सदा वाहे कृतांतो मनी. समितिंजय सोमदत्ती, ऐसे आणि कही बहुत आहाती, जयांच्या बळामिती धाताही नेने. जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो कांजे अस्त्र जात येथुनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी, पूर्ता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचोनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटासी. आमुच्या काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. झुंजती कुळकनी जाणती, कळे कीर्ती सिजीती, हे बहु असो क्षात्रनीती येथोनिया. ऐसे सर्वांपरी पुरते, वीरदळी आमुते, आता काय गणूयाते अपार हे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेटी जगी सुभटू, तया दळवै पन्नाचा पाटू भीष्मासी पै. आता याचे निबळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासीले, येने पाडे थेंकुले लोकत्रय. आधीच समुद्र पाही, ते तदुवाडपन कवना नाही, मग वड वानळू तैस याही विरजा जैसा. ना तरी प्रलयवन्नी महावातू, या दोघा जैसा सांगातू, तैसा हा गंगासुतू सेनापती. आता येनेसी कवन भिडे, हे पांडव सैन्य की रथोकडे, वरची लेनी पाडे दिसत असे.
वरी भीमसेनू बेथू तो जाहला से सेना नाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने। मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा। जयाजिया क्षोहिणी तेने तिया आरणी वर्गन कवन कवनी महारथिया तेने तिया वरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ। हाची एको रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचवामुचा। या राजाची बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजत से अद्भुतू दोही सैन्यातू प्रतिध्वनी न समातू उपजत से तयाची तुल गासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बधिरीभूत जाहले जैसे आकाश कापडिले तुटोनिया। घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापतसे तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरे तमदळा माझी रणतुरे आस्फुरिली। उदंड सैंग वाजते भयानके खाखाते महाप्रलय जेते धाकडासी भेरी निशान मांदळ शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे आवेशे भुजात राहटिती विसनेले हाका देती जेत महामद भद्र जाती आरवतीना तेत भेडांची कवन मातू कांचया केर फिटतू जेने दचकला क्रतांतू अंगणी घे एका उभयांची प्राण गेले चांगाचे दात वैसले बिरुदाचे दादुले हिमताती ऐसा अद्भुत तुरबंबाळू एकोणी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवला आजी ऐसी स्वर्गी मात देखोनी तो अकांत तव पांडव दळ आत वर्तले काही हो का निज सार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेत गरुडाचे जावळीचे कांतले चारी की पाखांचा मेरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदटलिया दिशा जयाचेनी जेत अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राना जान तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शार्डधरू अर्जुनेसी देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपन पार्थाचे करीतसे पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजनो आस्फुरिला अवलिळाची परी तो महाघोषू थोरू गरजतसे गहिरू जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते तैसे तुरबंबाळ भवते कौरव दळी गाजत होते ते हरपोनी नेनो केवते गेले तेथ तैसाची देखे येरे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेथ ब्रह्म कटाहत शतकूट हो पाहतसे तव भीमसेनू वसैनाला जैसा प्रलय काळू खवळला तेने पौंड्र आस्फुरिला महाशंखू तो महाप्रलय जलधरू जैसा गडगडीत गहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरितसे नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला ठाके तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपद्यादिक हा काशीपती देख महाबाहू
तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू धृष्टद्युम्न नृपनातू शिखंडी हन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तीही नाना शंख निरंतर अस्फुरिले तेने महाघोष निर्घाते शेष कर्मू अवचिते गजबजोनी भुभाराते सांडू पाहाती तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवरी पृथ्वी तळवलतो पाहात आकाश से आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी दिहाची दिन थोकला जैसा प्रलय काळो मांडला तैसा हाहाकारो झाला ती लोकी ते देखोनी आदि पुरुष विस्मितो म्हणे झने होय पांतु मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो म्हणून विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले जय महाशंक आस्फुरिले कृष्णाधिकी तो घोषू तरी उपसंहरला परीपडी साधू होता राहिला तेने दळभारू विध्वंसिला कौरवांचा जैसा गजा घटात सिंहलीला विदारित तैसा हृदयाते भेदित कौरवांच्या तो गाजत जमा ऐकती तव उभेची ही घालिती एकमेकाते म्हणती सावध रे सावध तेथ बळ प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले मग सरिसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवारका ते देखिले अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे सेने दीढी घालितसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलिले पांडुकुमरे ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेक झुंजते जे येताले असती आघवे परी कवने सीम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वांटी वावीन हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे ऐका अर्जुन तुके बोलिला तव श्रीकृष्णे रतू पेलिला दोही सैन्या माझी केला उभा तेने जेथ विश्वद्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आनिक बहुआहाती तेथ स्थिर करुणी आरथो अर्जुन से पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण मनी नावेक विस्मो जाहला तो आपण म्हणे एथ काही कवन जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ऐसी पुढीलसे घेत तो सहजे जाणे हृदयस्थ परियोगा असे निवांत तिये वेळी तव तेथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाहला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ सती आले तया माझी सुरजन सासरे आणि कही सखे सोयरे कुमर पोता धनुर्धरे देखिले तेथ जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुनी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुनी तिये वेळी अवलोकिले तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा उपजली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती
जिया उत्तम कुळीच्या होती आणि गुण लावण्य आती, ती आणि की ते न साहती सुतेजपणे. नविये आवडीचे निभरे, कामुक निजवनिता विसरे, मग पांडवी न अनुसरे भ्रमला जैसा. की तप बळे रिद्धी, पातल्या भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी नाठवेती. तैसे अर्जुना तेत जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञ बरळू जाये, तेथ का जैसा संचारू होये, तैसा मी धनुर्धरू महामोहे आकळीला. म्हणून असता धीरू गेला, हृदयाद्रव आला, जैसा चंद्र करी शिंपिला सोमकांतो. तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतो श्री अच्युतेसी. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्णू आघवा देखिला येथ. हे संग्रामी उदित, जाहले असती कीर समस्त, परी आपण पया उचित केवी होय. येणे नावेची नेनो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. देखे देह कापत, तोंडसे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांशी. सर्वांगा कांटाळा आला, अति संताप उपजला, तेथे वेंबळ हातू गेला गांडीवाचा. ते नरतची निष्ठले, परी नेनेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहेने. जे वज्रापासोनी कठीण, दुर्धर अति दारुण, तया होन असाधारण हे स्नेह नवल. जेने संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कळिला क्षणा माझी. जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सांपडे कोळिये. तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुनेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदि पुरुषाची माया, भ्रमेया ही नयेची आया, म्हणून भुलविला एके राया संजयो म्हणे. अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. कैसी नेनो सदयता, उपनली तेथ चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ. माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिका न वधावे. हे एर एर आघवे गोत्र जामुचे, म्हणून जळो हे झुंज, प्रत्यया न ये मज, येणे काय काज महापापे. देवा बहुता परी पाहता, येथ ओखटे होईल झुंजता, वरी काही चुकविता लाभुआथी. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही, येथ राज्य तरी काही पावनिया. या सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळत आघवे पार्थो म्हणे. तेने सुखे विन होईल, ते भलतैसे साहिजेल, वरी जीवित ही वेंचिजेल याची लागी. परियांसी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नी ही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे अहित म्हणे. पुत्रा ते इच्छी कुळ, याचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्रा पुले. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचे आहोईजे, वरी घडे तरी की जे भले या. आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकरावे काजी यांच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडून सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे.
तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहाले असती उद्यत झुंजावया. अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपोनी. ऐसी अंते कैसे नी मारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घात केवी. हे नेनसी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा भोवत. हेथ शालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. अवधारी अति जवळिकेचे, हे समस्त ही सोय रे आमुचे, म्हणून दोष आथी वाचे बोलताची. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, तरी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळीत, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आजी येथैसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जरी वधू करी गोत्रजांचा, तरी वसोठा होनी दोषांचा, मज जोडिलासी तू हातीचा दूर होसी. कुळहरणी पातके, तिये अंगी जडती अशेखे, तिये वेळी तू कवनेके देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. का सकर्दम सरोवरू, अवलोकोनी चकोरू, न सेवित अवेरू करुणी निघे. तया परी तू देवा, मज झकावून न येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. म्हणोनी मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे की डाळ बहुती परी दिसतसे. तू जसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेने दुःखे हिये फुटेल तुझवीन कृष्णा. म्हणोनी कौरव हे वदी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात घडती अर्जुन म्हणे. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी आम्हा ही तापुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जानत जानताची सेवावे काळकुट. हा जी मार्ग चालता, पुढा सिंहू जाहला वचिता, तो तम चुकविता लाभू आथी. असता प्रकाशो सांडावा, मग अंधकूप श्रावा, तरी तेथ कवन देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे ओसंडोनी, तरी क्षणी एका कवळोनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहता, हे जाणताची केवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थतिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. जैसे काष्टे काष्ट मथिजे, ते तवन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वलेनी. तैसा गोत्रींची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे. म्हणून येणे पापे, वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. हेथ सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उजूची का अडखुळीजे जयापरी. तैसा कुळी कुळक्षयो होय, तिये वेळी तो आद्य धर्मू जाये, मग आन काही आहे पाप वाचुनी. जय्यम नियम ठाकती, तेथ इंद्रिये सैरारा हटती, म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रिया. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. जैसी चोहटाचे बळी, पाविजे सैरा कावुळी, तैसी महापापे कुळी संचरती.
मग कुळातया अशेखा आणि कुळघातका एरा एरा नरका जाणे आथी देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग वांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिकी क्रिया पारुषे तेत कवना तिळोदके कवन अर्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणोनी तेही येती कुळापासी जैसा नखाग्री व्याळो लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी या ब्रह्म कुळ वघे आपलविजे देवा अवधारी आणि कयेक येत घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पडे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळू निघाली तैसी तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया तिये ठाई मग कल्पांती ही उकलू नाही येसने पतन कुलक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजुनी वरी त्रास नुपजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अवेरुना जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांगपा काय थेकुले घडले आम्हा आता यावरी जे जियावे तयापासूनी हे बरवे जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला ते तवडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमरू पदुच्युतू सर्वथा होय उपहतू कारवी राहुग्रस्तू कळाहीन ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतिला तापसू भ्रमे मगाळुनी कामे दिनू कीजे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसजे तरहवरू त्यजिला तेने मग धनुष्यबाण सांडिले न धरत श्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठ नातू देखो निसखेद पार्थू कवने परी परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तिदासू इति श्री ज्ञानेश्वर चिताया भावार्थ दीपिकाया प्रथम अध्याय। बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि भक्ती आनंद चॅनलला सबस्क्राईब करा।